उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय। महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरेंनी राज्यभर सभा सुद्धा घ्यायला सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरेंसोबत तेजस ठाकरे सुद्धा प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये पाहायला मिळतात। ठाकरेंच्या प्रत्येक सभेला तेजस ठाकरे उपस्थित राहतात। दरम्यान शिवसेनेमध्ये तेजस पर्व लवकरच सुरू होणार आहे का, बघूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय। बाळासाहेबांच्या नातवाची राजकारणात एंट्री। महाराष्ट्राच्या राजकारणात तेजस पर्व सुरू होणार। शिवसेनेवरती ठाकरे घराणं लादलं जाणार नाही। तुम्ही त्याचा स्वीकार केला तर तरच शिवसेनेवरती ठाकरे घराणं लादलं जाणार नाही, तुम्ही स्वीकारलं तर आणि तरच। बाळासाहेब ठाकरेंच्या या शब्दांची प्रचिती वारंवार येते, कारण बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणेच ठाकरे घराण्यातलं आणखी एक नेतृत्व उदयाला येते। बाळासाहेबांचा नातू म्हणजेच उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे राजकारणाचं बाळकडू घेतोय। हल्ली उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक सभेला तेजस ठाकरे उपस्थित असतात, पण स्टेजवर किंवा नेत्यांच्या गराड्यात तेजस ठाकरे तुम्हाला शोधून सापडणार नाहीत। तेजस ठाकरे उभा असतो शिवसैनिकांमध्ये, कधी ठाकरेंच्या सावलीप्रमाणे तर कधी आपल्याच नेत्यांच्या नावाने घोषणा देताना। बाळासाहेबांच्या तुलनेमध्ये उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी नेहमी शांत आणि संयमी राजकारण केलंय। मात्र बाळासाहेबांना तेजस ठाकरे आपल्या सारखाच वाटायचा। त्यांची शिवसेना, आदित्य ठाकरेंची युवासेना तशी तेजसची तोडफोड सेना असल्याचंही बाळासाहेब यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणातून सांगितलं होतं। शिवसेनेवरती ठाकरे घराणं लादलं जाणार नाही। तुम्ही त्याचा स्वीकार केला तर तरच। आहे माझा एक आणखीन आहे ना, चौथी पिढी आहे। उद्धवचा दुसरा मुलगा तेजस आला असेल, इकडे बसला असेल, तो एक कडक डोक्याचा पोरगा आहे, आवड आहे, माझ्यासारखाच आहे। मला जे आवडायची त्याला आवड आहे। मला बागेचं काम आवडतं, मला माशांचं ॲक्वेरियम मला आवडायचा। मी कुत्री पाळलेली आहेत भरपूर, निरनिळा पेडिग्री डॉग्स, ती त्याला आवड आहे। विशेष आवड म्हणजे जी माझी आवड आहे, पण ती आता अंमलात आणता येत नाही, कारण वर्तमानपत्र आता हुशार झालेली आहेत। तेजस आता उद्धव ठाकरेंच्या मुशीत तयार होत आहेत। उद्धव ठाकरेंची भाषणं निरखून पाहतायत, कार्यकर्त्यांशी जुळवून घेतायत। शिवसेनेतील फुटीनंतर आदित्य ठाकरेंनी आक्रमकपणे शिवसेनेचा मोर्चा सांभाळला, तर तेजस ठाकरे उद्धव ठाकरेंच्या पाठीवरची ढाल बनले आहेत। उद्धव ठाकरेंच्या सावलीप्रमाणे तेजस ठाकरे वावरताना दिसतात, मात्र तेजस अजूनही सक्रिय राजकारणात उतरलेले नाहीये। वन्यजीव म्हणजेच वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। तेजस ठाकरे यांनी वन्यजीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्यात। सप्टेंबर 2020 मध्ये तेजस यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता। या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव बोईगा ठाकरे असं ठेवण्यात आलं होतं। तेजस ठाकरे यांनी गेल्या वर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता। आता आवड सोडून तेजस ठाकरे सवडीनुसार राजकारणात सक्रिय झालेत। प्रचार सभा, मोर्चे, आंदोलनांमधली त्यांचा सहभाग प्रकर्षानं दिसून येतोय, त्यामुळे त्यांच्या राजकीय एंट्रीचीही जोरदार चर्चा सुरू आहे। आता ठाकरेंचं तेजस पर्व नेमकं कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।